ये 2.5 किलो का हाथ है काफिया, ये जब किसी पे पड़ता है तो आदमी उठता नाही, उठ जाता है. अलग नाही मित्रांनो लक्षात. तर हे जी पोझिशन आहे ना मित्रांनो सनी देओलची, हा जो वरचा भाग दिसतोय तुम्हाला, याला काय म्हणतो आपण? मुठ्ठी. बरोबर आहे की नाही? एक मुठ्ठी. इमॅजिन करा की हट जे आपलं ते 4 रूमचं घर आहे. काय? 4 रूमचं घर. जे आपल्याला नकोसे पाहुणे असतात त्यांना आपण काय करतो? दरवाजा जवळच बसवतो. म्हणजे त्यांना कळव की बाबा जा लवकर. बरोबर आहे की नाही? ते वापस बोलवतो का आपण त्यांना? नाही. आता आपण खालून तर नाही फेकू शकत ना पाणीवर. त्यासाठी काय लागेल आपल्याला? प्रेशर जनरेट करावं लागेल किंवा पॉवर लागेल. ती पॉवर म्हणजे काय? मोटर लावतो आपण. बरोबर आहे. आता ती जी मोटर असते मित्रांनो, तशाच प्रकारची मोटर आपल्या एका बॉडीमध्ये बसवलेली. बरोबर आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी ही सिरीज आपण स्टार्ट केलेली होती. सॉरी. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला चॅप्टर घेतला मित्रांनो, ब्रीथिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. सांस का सायन्स आपण त्या चॅप्टरला नाव दिलं होतं मित्रांनो. त्या चॅप्टर मधला एक ना एक पॉईंट आपण कव्हर केला होता. तुम्ही पण एनसीईआरटीतून तो चॅप्टर रीड केला होता अशी आशा बाळगतो मित्रांनो, तुमच्यावर विश्वास ठेवून. त्याच्यानंतर आपण आता चॅप्टर स्टार्ट केला मित्रांनो, दुसरा चॅप्टर आपला ह्युमन फिजिओलॉजीचा, तो म्हणजे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन मध्ये आपण बघितले होते दोन सुपरमॅन ऑफ बॉडी फ्लुइड्स बघितले होते मित्रांनो. त्याच्यामध्ये एक होता ॲव्हेंजरचे 2 आपण पार्ट बघितले. एक होता आपला आयरन मॅन म्हणजे कोणता? येस, ब्लड. आणि दुसरा म्हणजे कॅप्टन अमेरिका म्हणजे आपला लिम्फ होता मित्रांनो. बरोबर आहे, आलं लक्षात मित्रांनो. असं करत करत आपण आता आलेलो आहे आपलं जे मेन फंक्शन आहे, जो काही आपल्याला थॅनोसला जिथं हरवायचं आहे आपल्याला, ते म्हणजे काय? आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम मित्रांनो. सर्क्युलेटरी सिस्टीम पर्यंत आपण आलेलो आहे. आणखीन आपला एक पॉईंट राहिलेला आहे की ब्लड ग्रुप्स, तो आपण लास्टला घेणार आहे. आधी आपण जो ब्लडशी रिलेटेड पार्ट आहे तो सगळा कव्हर करून घेणार आहे मित्रांनो. आता आपण चालू करूया सर्क्युलेटरी सिस्टीम मित्रांनो. मी चॅप्टरच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की सर्क्युलेशन होतं म्हणजे बॉडीमध्ये काय होतंय. मी तुम्हाला ते याचं पाळण्याचं उदाहरण दिलं होतं बघा मित्रांनो. त्या पाळण्यामध्ये कोणत्या पण जत्रेला पाळणा असतो बघा. त्या पाळण्यामध्ये काय असतं? त्या पाळणा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो सारखं. बरोबर आहे की नाही? मग कोणाला त्याच्यामध्ये भीती वाटते, कोणाला उलट्या होत्या, कोणाला काय काय होतं. बरोबर आहे का नाही? त्याप्रमाणे मित्रांनो आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लडची नीड असते. म्हणजे ब्लड मधून ट्रान्सपोर्टेशन होतं मिनरल्सचं, न्यूट्रिएंट्सचं, सिंपल मॉलिक्युल्स असतात काही. बरोबर आहे, आपण बघितलं होतं. ते प्रत्येक टिश्यूज पर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो. प्रत्येक टिश्यूज पर्यंत गेल्यानंतरच ते जी सेलची रिक्वायरमेंट आहे किंवा टिश्यूची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो त्यामधून जे घटक पाहिजे त्याला तो घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? त्यासाठी महत्वाचं काय? त्या ब्लडचं सर्क्युलेशन महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता ते ब्लडचं सर्क्युलेशन कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये होतं, कुठून स्टार्टिंग होते, कुठून ते एंड होतं. म्हणजे जे आपण आपल्या घरी पाणी येतं बघा मित्रांनो. बरोबर आहे. 7-8 दिवसाला पाणी येत असतं आपल्या इकडे. बरोबर आहे. आता त्या पाण्यामध्ये काय असतं? त्या पाण्याला आपल्याला काय करायचं असतं? म्हणजे खाली आपण मोटर लावतो. बरोबर आहे. त्या मोटरचं काम काय असतं की हे बघा, आपल्या घरी पाणी येतं, त्या पाणीमध्ये काय असतं? आपण मोटर लावतो. बरोबर आहे. आता मोटर कशासाठी लावतो आपण? की ते पाणी जे आहे ना, ते पाणी मित्रांनो कुठे गेलं पाहिजे? टेरेसवरती आपली टाकी असते. बरोबर आहे. दिसतंय सगळ्यांना? हो, टेरेसवरती आपली टाकी असते. बरोबर आहे. ही झाली आपली टाकी. आणि आपलं जे पाणी असतं, पाण्याचा जो नळ असतो, तो पाण्याचा नळ मित्रांनो हा असा खाली आहे. बरोबर आहे. आता इथून पाणी वर न्यायचंय म्हणजे काय करायचंय? आपल्याला पाण्याचं सर्क्युलेशन करायचंय. मग आपण इथं काय लावतो? इथं लावतो नळी. आणि ती नळी कुठं कनेक्ट असती? ती नळी असती कनेक्ट एका मोटरला. बरोबर आहे, आलं लक्षात? अशा प्रकारची मोटर असते मित्रांनो. बरोबर आहे. आता ह्या मोटरला ती नळी कनेक्ट असते आणि ही मोटर जी आहे, मग ती नळी आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो, आपल्या घरामध्ये कुठं, आणि शेवटी कुठं? टाकीमध्ये. आलं लक्षात मित्रांनो? हे एक प्रकारे काय होतंय? पाण्याचं काय होतंय मित्रांनो? सर्क्युलेशन होतंय. आलं लक्षात? म्हणजे डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण बघतोय की आपली बॉडी जसं सर्क्युलेशन करते ब्लडचं, तसे आपली रिक्वायरमेंट काय आहे की पाणी या टाकीत आलं पाहिजे. आता आपण खालून तर नाही फेकू शकत ना पाणीवर. त्यासाठी काय लागेल आपल्याला? प्रेशर जनरेट करावं लागेल किंवा पॉवर लागेल. ती पॉवर म्हणजे काय? मोटर लावतो आपण. बरोबर आहे. आता ती जी मोटर असते ना मित्रांनो, तशाच प्रकारची मोटर आपल्या एका बॉडीमध्ये बसवलेली. बरोबर आहे. आता त्या मोटरचं नाव काय? त्या मोटरचं नाव काय मित्रांनो? सगळ्यांना कळलं असेल. बरोबर आहे. मी कशाबद्दल बोलतोय? त्या मोटरचं नाव आहे मित्रांनो हार्ट. काय? हार्ट. म्हणजे एका मोटरच्या एक्झाम्पल मधून आपण शिकलो की हार्टचं मेकॅनिझम कशा प्रकारे होतंय. हार्ट कशासाठी इम्पॉर्टंट आहे की हार्ट जे करतंय ना, ते ब्लडचं सर्क्युलेशन कोण करतंय? हार्ट करतंय. जसं इथं पाण्याचं सर्क्युलेशन आपण टाकीमध्ये करतोय, त्यासाठी आपल्याला मोटर पाहिजे. त्या मोटरचं काम काय असतं? ती इलेक्ट्रिसिटीवर चालते. बरोबर आहे.
तसं आपलं सुद्धा हार्टचं रेग्युलेशन कशा प्रकारे चालतं ते सुद्धा आपण बघणार आहे. आता त्या पाण्याच्या मोटरचं मित्रांनो, वॉटर जे आहे ते पाण्याच्या मोटरमुळे सर्क्युलेट होतं, बरोबर आहे. आणि ज्या टिश्यूज पर्यंत म्हणजे ज्या टाकीपर्यंत आपल्याला पाणी पोहोचायचं तिथपर्यंत जातं. त्याच प्रकारे काही प्रकारचं वर्किंग जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये हार्ट करतं. हार्ट म्हणजे एक मोटरचं काम करते आपल्या याच्यामध्ये. फक्त हार्टला जे आहे ती थोडी धक्का स्टार्ट गाडी आहे ती हार्ट त्याला आपल्याला आधी धक्का द्यावा लागतो, बरोबर आहे. आता मित्रांनो ते जे हार्ट आहे, बरोबर आहे. आता त्या हार्टला आपल्याला काय करायचंय, त्या हार्टचं आपल्याला पूर्ण मेकॅनिझम शिकायचंय. कशामध्ये? ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. आपल्याला लक्षात आलं हार्टचं काम काय. जसं पाण्याच्या मोटरचं काम आहे सर्क्युलेशन करायचं, तसं हार्टचं काम काय, आपल्या बॉडीमध्ये जो ब्लड आहे त्या ब्लडचं सर्क्युलेशन करायचं. बरं आता हे जे पाणी हे वन वे जाणार आहे, पण आपला हार्ट थोडासा ऍडव्हान्स टाईपची मोटर आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 2 वे सर्क्युलेशन होणार आहे. मग त्यालाच आपण काय म्हणलो, डबल सर्क्युलेशन, बरोबर आहे. ते डबल सर्क्युलेशनची डेफिनेशन काय ते आपण बघणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल हार्टचं मेकॅनिझम काय आपल्या बॉडीमध्ये ते आपण आज बघणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हार्ट बद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहे की हार्ट मध्ये काय काय कोणते कोणते घटक असतात किंवा हार्ट कशापासून बनलेले आहे. हार्टची थोडीशी आपण अॅनाटॉमी बघणार आहे, बरोबर आहे. आलं लक्षात. हार्टची अॅनाटॉमी म्हणजे आपण हार्टचे साईज, शेप किंवा हार्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे ते सगळं आपण बघणार आहे. आता कुठलाही टाइमपास न करता मित्रांनो आपण लगेच आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा सगळ्यात पहिला टॉपिक काय आपला, सर्क्युलेटरी पाथवेज मित्रांनो. आता जे सर्क्युलेशन आपण बघतोय, आपण बघितलं की आपल्याला टाकीमध्ये पाणी टाकायचंय, पण ते कोणत्या पाथनी जाणार आहे किंवा ते कशा प्रकारे जाणार ते आपल्याला कुठे बघायचंय, सर्क्युलेटरी पाथवेज मध्ये. मग काय सांगते एनसीईआरटी, सर्क्युलेटरी पॅटर्न्स आर ऑफ 2 टाइप्स मित्रांनो. सगळ्यात मेन काय, 2 टाइपचं सर्क्युलेशन पाथवे, एक ओपन, दुसरं क्लोज. अरे सर, ओपन आणि क्लोज हा काय प्रकार आहे? आपण टाकीमध्ये तर एकच बघितलं की खालून वरती सर्क्युलेशन होत आहे. मग ओपन आणि क्लोज काय? ओपन आणि क्लोज मित्रांनो, आपण आता आपल्या बॉडीमध्ये बघा तुम्ही, क्लोज आपण कशा प्रकारे म्हणतो की आता समजा या पॉइंट मधून, बरोबर आहे, या पॉइंट मधून आपल्याला पाणी कुठं टाकायचंय, टाकीमध्ये टाकायचंय. आता हे झालं काय, हे झालं ओपन प्रकारचं सर्क्युलेशन, बरोबर आहे. तेच जर मी इकडून सुद्धा काय, इकडून सुद्धा ते पाणी नंतर इकडच्या नळातून सुद्धा आपल्या घराच्या नळातून निघतं बाहेर, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही, आपल्या घराच्या नळातून पाणी निघतं. आता हे काय झालं, हे झालं क्लोज सिस्टम, बरोबर आहे. अशा प्रकारचं म्हणजे हा जर समजा एकच नळ आपण पकडला तर हे काय झालं, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आलं लक्षात ओपन आणि क्लोज मधला फरक. आता आपण बघू कोणामध्ये ओपन असतं, कोणामध्ये क्लोज असतं, बरोबर आहे. कोण ओपनली गेम खेळतं आणि कोण क्लोज गेम खेळतं. आता आपण बघणार, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट इन, काय सांगितलंय, आर्थ्रोपोड्स अँड मोल्युस्क मित्रांनो. काय, आर्थ्रोपोड्स आणि मोल्युस्क. आलं लक्षात. which blood pump by the heart passes through large vessels into open spaces or body cavities called sinuses मित्रांनो. आपण बघितलं नाकामध्ये सुद्धा सायनसेस असते, त्याला आपण काय म्हणलं होतं की एक प्रकारची पोकळी असते मित्रांनो, बरोबर आहे. सायनसेस म्हणजे काय, एक प्रकारची पोकळी, बरोबर आहे. आता काय सांगते यासाठी, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट इन, पहिले तर सांगितलं आर्थ्रोपोड्स आणि मोल्युस्क मध्ये असते, हे कळलं आपल्याला. इन विच ब्लड पंप बाय द हार्ट, म्हणजे हार्ट कडून जे आपण जी मोटर म्हणले हार्टला, जे हार्ट ब्लड पंप करणारे म्हणजे पोहोचवणारे, प्रेशर जनरेट करणारे, ते कोणासाठी, हार्ट पासेस थ्रू द लार्ज वेसल्स. म्हणजे जिथं आपण पाण्यासाठी नळीचा वापर करतो, तसं आपली बॉडी ते जे ब्लड आहे ते ट्रान्सपोर्टसाठी कशाचा वापर करते, वेसल्स. आलं लक्षात. वेसल्स म्हणजे काय, वेसल्स इनटू ओपन स्पेसेस और बॉडी कॅव्हिटीज. म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमची सर लक्षात आली की एकदम सोपी पद्धत आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जास्त दिमाग लावायची गरज नाही. म्हणजे कशा प्रकारचं सर्क्युलेशन होणार आहे ओपन सर्क्युलेशन मध्ये, की बाबा हा जो हार्ट आहे समजा, बरोबर आहे, हे काय हार्ट आहे, म्हणजे हार्ट मधून ब्लड निघणार आहे कशाच्या थ्रू, वेसल्सच्या थ्रू, बरोबर आहे. आणि ते ब्लड कुठे जाणार आहे, जिथं जिथं बॉडी कॅव्हिटीज आहे किंवा आपण जे टिश्यूज म्हणतो त्या टिश्यूजच्या जे कॅव्हिटीज आहे तिथपर्यंत ते ब्लड जाणार आहे जिथं रिक्वायरमेंट आहे त्या ब्लडची, बरोबर. आलं लक्षात सर. मग हे काय झालं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ॲनेलिड्स अँड कॉर्डेट्स हॅव क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. थोडंसं ऍडव्हान्स झालं मित्रांनो, तीच प्रोसेस आहे पण थोडीशी ऍडव्हान्स झाली, रिक्वायरमेंट नुसार चेंजेस झाले मित्रांनो. आता ॲनेलिड्स आणि कॉर्डेट्स होते, बरोबर आहे. ॲनेलिड्स आणि कॉर्डेट्स हॅव क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इन विच द ब्लड pumped by the heart is always circulated through a closed network of blood vessels. म्हणजे ब्लड वेसल्स मधूनच ब्लड जाणार आहे. चेंज काय झालं फक्त की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आली. म्हणजे काय, जर ब्लड गेलं ना वापस ते वायाने जाणार आपलं,
ते वापस बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इन विच द ब्लड पंप बाय द हार्ट इज ऑलवेज सर्क्युलेटेड थ्रू अ क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजे इकडे लक्षात घ्या, म्हणजे जर या टिश्यूजला आपल्याला ब्लड पोहोचवायचंय, कोणत्या, या टिश्यूजला, बरोबर आहे, आलं लक्षात. हे आपण ब्लड वेसल्स थ्रू पोहोचवलं तर तेच टिश्यू मधून नंतर ब्लड पास होणार आहे आणि वापस हार्टकडे येणार आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. त्याला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. ते कोणापासून डेव्हलप झालं, ॲनालिट्स आणि कोर्डेट्स पासून, बरोबर आहे. आता दिस पॅटर्न इज कन्सिडर्ड टू बी मोर ऍडव्हान्टेजियस. ऑफकोर्स आता काहीतरी चेंज झालाय, म्हणजे ऍडव्हान्टेज असं नसतं त्याचा पहिल्यापेक्षा, बरोबर आहे. ऍज द फ्लो ऑफ फ्लुइड, का ऍडव्हान्टेज म्हणतो आपण त्याला, कारण की फ्लो ऑफ फ्लुइड कॅन बी मोर प्रिसाइजली रेग्युलेटेड. आता बघा मित्रांनो, आता या ओपन मध्ये कसं होतं, ओपन म्हणजे कसं असतं मित्रांनो, आता समजा तुम्ही काही आता एखादा गेम खेळताय, बरोबर आहे. आता मला एक सांगा, क्रिकेट सगळ्यांचा फेवरेट आहे, बरोबर आहे. आता क्रिकेटमध्ये का सर्कलच ठेवलाय, त्या ग्राउंडचा जो सर्कल असतो ना क्रिकेटमध्ये, तो का एक लिमिट पर्यंतच ठेवलाय, म्हणजे 70 ते 78 मीटर काहीतरी एका साइडने हे असतो, बरोबर. इथं मध्ये स्पीच असतं, स्पीच नाही पिच असतं, बरोबर आहे. आता इथं डिस्टन्स किती असतं, समजा जास्तीत जास्त 78-80, बरोबर आहे, आलं लक्षात. आता मला एक सांगा मित्रांनो, लिमिटेशन ठेवायचं काय, म्हणजे तुम्ही विचार करा, जर इथून जर बॅट्समन बॉल मारतोय, तो बॉल इकडं मारल, तिकडं मारल, कुठं पण मारल, लांब मारल, मग आता या प्लेयरनं काय तिकडं पळत जायचं का, ग्राउंडच्या बाहेर पळत जाऊन बॉल आणायचा का, नाही. त्यांनी लिमिटेशन ठेवली की बाबा ही तुमची बाउंड्री आहे, याच्या बाहेर गेला, फुलटॉस गेला तर 6, याच्या बाहेर टप्पा खाऊन बॉल गेला तर काय, चौका. म्हणजे अशा प्रकारची एक लिमिट ठेवली. त्याच्यामुळे काय झालं, लिमिट ठेवल्यामुळे तो जो गेम आहे त्याला आणखीन जास्त थोडंसं काय म्हणते ना, आपल्याला चांगल्या प्रकारे ते खेळू शकतात प्लेयर. जर आपण लिमिट नाही ठेवली तर मग 6 आणि चौका कसा ठरवायचा, मग कोणी म्हणन माझा फुलटॉस बॉल पडला होता, मग एखाद्याच बॉल इथं पण पडला तो म्हणून माझा 6 आहे, एखाद्याच एवढा लांब पडला तो म्हणून माझा 6 आहे. मग काहीतरी लिमिट पाहिजे ना. त्यासाठी मित्रांनो त्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये एक क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आणायचं कारण काय होतं, की जो फ्लो ऑफ फ्लुइड आहे तो काय होतो, मोर प्रिसाइसली रेग्युलेटेड होतो. जर ओपन जर ग्राउंड असतं तर कोणी कुठं मारलं असतं, 6 माहित नाही, चौका माहित नाही, त्याला काही आहे का, खेळून काही फायदा आहे का. त्यासाठी आपण क्लोज खेळतो, म्हणजे एक लिमिट ठेवतो, की त्यामुळं काय तिथल्या तिथंच प्लेयर खेळतील, कुणी बाहेर जायचं काम नाही, काही नाही, त्या सर्कल मध्येच प्लेयर खेळतील आणि जो बॉल वापस गेलेला तो वापस पिच मध्ये येतील, बरोबर आहे, आलं लक्षात. अशा प्रकारचा ऍडव्हान्टेज मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये त्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा. आता फिशेस, कोण फिशेस, मासे मित्रांनो, माशांमध्ये किती चेंबरचा हार्ट आहे, 2 चेंबरचा हार्ट आहे माशांमध्ये, बरोबर, आलं लक्षात. आता दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे ॲम्फिबियन्स अँड द रेप्टाइल्स. आता मित्रांनो ॲम्फिबियन्स म्हणजे जे पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात, आणि रेप्टाइल्स. आता रेप्टाइल्स मध्ये कोण कोण येतं, रेप्टाइल्स मध्ये आपले पाली, परत ते काय म्हणतात घोरपड, परत आणखीन क्रोकोडाइल्स, मगरमच्छ, अशा प्रकारचे प्राणी येतात, सरपटणारे प्राणी म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आता मला एक सांगा, साप पण येतो बरं का मित्रांनो त्याच्यामध्ये, एक्सेप्ट क्रोकोडाइल द्यायचा अर्थ काय आहे एनसीईआरटीचा, की बाबा रेप्टाइल्स सांगितलंय आम्ही काय, की ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स सांगितलेत, परंतु त्याच्यामध्ये रेप्टाइल्स मधला जो क्रोकोडाइल जो प्रकार आहे ना, जो मगरमच्छ नावाचा प्रकार आहे, तो याच्यामध्ये येत नाही. एक्सेप्ट शब्दाचा अर्थ काय, की रेप्टाइल्स तर आहेत परंतु क्रोकोडाइल त्याच्यात इन्क्लूड नाहीये. मग क्रोकोडाइल कुठे इन्क्लूड आहे, क्रोकोडाइल त्यांनी खालच्या याच्यात इन्क्लूड दिला आपल्यासोबत, मॅमल सोबत, आलं लक्षात. म्हणजे काय सांगितलं इथं सांगितलं की कोणत्या प्राण्यांमध्ये किती चेंबरचा हार्ट जनरली असतं. आता फिशेस मध्ये सांगितलं किती, 2 चेंबरचा हार्ट. 2 चेंबरचा हार्ट म्हणजे काय, 2 चेंबरचा हार्ट कसा राहील मित्रांनो, हे अशा प्रकारचं 8चा आकडा, बरोबर आहे, आलं लक्षात. हे काय झालं, हे पहिलं चेंबर आणि हे दुसरं चेंबर, आलं लक्षात. आता थोडस पुढं ऍडव्हान्टेजेस, बरोबर आहे, ऍडव्हान्टेजेस शब्द लक्षात ठेवा, ऍडव्हान्टेजेस. आता ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स पण एक्सेप्ट क्रोकोडाइल्स मित्रांनो, काय 3 चेंबर हार्ट. 3 चेंबर कसं राहील, आता 3 चेंबर मध्ये हे 2 तर तसेच राहील, फक्त वरती एक आणखीन ऍड होईल मित्रांनो चेंबर, आलं लक्षात. हे झालं 3 चेंबर हार्ट, बरोबर आहे. आता क्रोकोडाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये किती सांगितलंय, 4 चेंबर हार्ट. किती, 4 चेंबर हार्ट, म्हणजेच आणखीन एक चेंबर ऍड झालं. आता हे झालं कंप्लीट 4 चेंबरचं हार्ट. याच्यावरती चेंबरचा हार्ट जर कुठं आढळलं मित्रांनो तर लगेच जायचं
ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव द्यायचं मित्रांनो, की मी सर्च केलंय म्हणून, याच्यावरती सापडून दाखवायचं. किती चेंबर? मॅक्सिमम 4 चेंबरचा आर्ट असतं मित्रांनो. आलं लक्षात? आता आपण बघू हे सर एक खाली काय दिले, सिंगल सर्क्युलेशन, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन. सर हे काय? त्याच्यासाठी आपण सगळ्यात सिंपल पहिले स्टार्टिंगला आपण कोणतं एक्झाम्पल पाहिलं होतं? पाण्याच्या टाकीचं, बरोबर आहे. म्हणजे ह्या नळातून आपल्याला, या नळातून पाणी कुठं न्यायचंय? या टाकीला न्यायचंय, बरोबर आहे. आलं लक्षात? मग ह्या टाकीला जे पाणी न्यायचंय मित्रांनो, आपल्याला पाणी इथून निघतंय आणि कुठं पोहोचतंय? या टाकीपर्यंत. म्हणजे जे सर्क्युलेशन होतंय एका वेसल्स मधून होतंय, वापस येतंय का ते पाणी? नाही. सध्या आपण फक्त टाकीपर्यंत पाणी देतोय. म्हणजे काय झालं? ते झालं सिंगल सर्क्युलेशन. म्हणजे तिथं सर्क्युलेशन होणार आहे, पाण्याचं सर्क्युलेशन होणार आहे, जसं आपल्या बॉडीमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन होणार आहे, पण सिंगल वेनी. डबल वे आहे का कोणता? नाही, फक्त सिंगल वेनी. आता जे इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन आहे मित्रांनो, किती चेंबर मध्ये असतं? 3 चेंबर मध्ये. आता हे सगळ्यात मेन, आपलं हार्टशी कसं रिलेट करणार? 2 चेंबरचं हार्ट सिंगल सर्क्युलेशन कसं हे करणार तुम्ही? हे बघा, आता सपोज काय करा, हा झाला 2 चेंबरचा हार्ट. काय झाला? 2 चेंबरचा हार्ट. आलं लक्षात? आता हे सर्क्युलेशन कसं राहील मित्रांनो? एक तर आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम बघतोय, बरोबर आहे. क्लोज म्हणजे जे ब्लड इकडून येणार ते वापस जाणार आहे, बरोबर आहे. आता या ऍट्रियामध्ये काय होईल? या ऍट्रियामध्ये आता एवढं तर कळलं मित्रांनो, जे वरचं आहे ते ऍट्रिया आहे, ज्याच्यामध्ये ब्लड एंटर होणार आहे आणि ज्याच्यातून ब्लड बाहेर निघणार आहे ते म्हणजे खालचं व्हेंट्रिकल्स. आलं लक्षात? याला आपण व्हेंट्रिकल मानणार. आता ऍट्रियामध्ये सगळ्यात पहिले ब्लड एंटर केलं. काय एंटर केलं? ब्लड एंटर केलं. आलं लक्षात? ब्लड एंटर केलं. आता जेव्हा ऍट्रियामध्ये ब्लड येईल, ते ब्लड कुठे जाईल? ऍट्रियामधून व्हेंट्रिकल्स मध्ये, बरोबर आहे. व्हेंट्रिकल्स मध्ये ते ब्लड आलं. आता व्हेंट्रिकल्स मधून कुठं पाठवायचं आपल्याला? टिश्यूजला, कारण टिश्यूजला शेवटी टिश्यूज त्याचा यूज करणार आहे ना त्याच्यामधल्या सबस्टन्सेसचा. आता मला सांगा, टिश्यूज पर्यंत ब्लड आल्यानंतर काय होईल? टिश्यू त्याच्यामधले जे मिनरल्स आहे ते सगळे यूज करल, त्याचं काय काय पाहिजे त्याची रिक्वायरमेंट नुसार तो घेईल. आता ते जे ब्लड आहे ते वापस कुठं जाईल? वापस जाईल या ऍट्रियमला. कुठं जाईल? या ऍट्रियमला, बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे जिथून ब्लड आपण घेतलं होतं, कुठून? या ऍट्रियम मधून, वापस ते ब्लड कुठं जाणार आहे? ऍट्रियम मध्ये. आलं लक्षात? आता हे काय आहे? हे सिंगल सर्क्युलेशन आहे. म्हणजे एकच ऍट्रियम इन्व्हॉल्व आहे, एकच व्हेंट्रिकल आहे, त्याच ऍट्रियम मध्ये सारखं सारखं ब्लड येणार आहे, त्याच व्हेंट्रिकल मधून ब्लड वापस टिश्यूजला जाणार आहे, टिश्यूज मधून वापस त्याच ऍट्रियमला जाणार आहे. म्हणजे हे काय झालं? सिंगल सर्क्युलेशन. आता तुम्ही पण बघा मित्रांनो, जर तुम्ही सिंगल असन, बरोबर की नाही, जर तुम्ही सिंगल असन, मिंगल नसन, तर काय होतं? तुम्ही जे फुलपाखरू आहे तुम्ही ते एकाच फुलाभोवती गिरट्या मारणार, बरोबर की नाही. तुम्ही दुसऱ्या फुलाला बघणार आहे का? नाही. तुम्ही त्याच फुलाला, जोपर्यंत ते भेटत नाही आपल्याला तोपर्यंत त्याच फुलाच्या बाजूने फिरणार आहे. तशा प्रकारे हे काय होतंय? हे त्याच वेनी जात आहे, बरोबर की नाही. हे काय झालं मग? सिंगल सर्क्युलेशन. नावातच काय आहे? सिंगल मित्रांनो, सिंगल. आलं लक्षात? आता जे थोडेसे त्यांचं आहे ना, हळूहळू प्रोसेस चालू आहे, त्या फुलपाखराची त्या फुलासोबत थोडीशी चॅटिंग चालू आहे मित्रांनो. काय चालू आहे? चॅटिंग चालू आहे. ते वाले कोणते? इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. कोण आहे? इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन मित्रांनो. म्हणजे त्याला समजत नाहीये की हे जे फुल आहे ते आपल्याला भाव देत आहे का नाही, म्हणजे त्याच्यावर बसून रस घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे, ते वाला कोणतं? इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन मित्रांनो. किती चेंबर? 3 चेंबर. सगळ्यात पहिले तर काय? 3 चेंबरचा हार्ट सर. 3 चेंबर मध्ये काय असणार आहे? 3 चेंबर मध्ये असणार आहे सगळ्यात वरचे कोणते? 2 ऍट्रियम आणि एक काय राहणार आहे? व्हेंट्रिकल, बरोबर आहे. आलं लक्षात? आलं लक्षात मित्रांनो? हे काय आहे? ऍट्रियम आणि दुसरं काय आहे? व्हेंट्रिकल. आता याला काय माहिती का? हे जे फुलपाखरू मित्रांनो, याला 2-2 ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? 2-2. म्हणजे तो जो आहे, तो ब्लड जो आहे ना, तो ब्लड ह्या ऍट्रियम मधून सुद्धा येणार आणि ह्या ऍट्रियम सुद्धा येणार, बरोबर आहे. म्हणजे याला, या फुलपाखराला 2 फुलांचा ऑप्शन आहे. तो या फुलामधून पण रस घेणार आणि या फुलामधून पण रस घेणार मित्रांनो. पण त्या दोन्ही फुलांनी त्याला अजून लटकून ठेवलेलं आहे मित्रांनो. तो म्हणतोय की भाई मी देईन पण थोडा टाइम लागेल. काय म्हणतोय तो? मी हा बोलल तुला पण थोडासा मला वेळ पाहिजे मित्रांनो. आणि इथंच तो फसला मित्रांनो. आता कसं झालं? आता येणार तर इकडून पण आहे आणि इकडून पण आहे ब्लड, बरोबर आहे. आलं लक्षात? पण शेवटी त्याला व्हेंट्रिकल्स मध्येच यायचं आहे ना. आता व्हेंट्रिकल तर इथं एकच आहे, त्या बिचाऱ्याचं मन तर एकच आहे. 2-2 जरी असले तरी त्या बिचाऱ्याचं मन तर एकच आहे ना. आता त्या मनामध्ये त्यांना शेवटी
दोघांना मिक्स केलं मित्रांनो. काय केलं? दोघांना मिक्स केलं आणि इथं त्याची चुकी झाली. आता दोघांना मिक्स झालं, शेवटी काय आता आपलं शेवटीचं टार्गेट आपलं आहे की शेवटी टार्गेट काय आपलं? टिश्यूज, बरोबर आहे. आता हे ब्लड तो कुठं काढल? टिश्यूज मध्ये काढल, बरोबर आहे. आता हे जे टिश्यूज मध्ये टाकणार आहे तो ब्लड, आता या टिश्यूला दोन ऑप्शन आहे मित्रांनो. एक इकडून पण ब्लड ट्रान्सफर करायचं आणि एक इकडच्या ऍट्रियमला पण. आलं लक्षात? आता हे कम्प्लीट दिसतंय का? हा सर, हा जो पाथवे आहे ना हा दिसतोय आम्हाला कम्प्लीट, पण हा कुठंतरी थोडासा मिसिंग वाटतोय. त्यानं काय केलं? थोडं मिक्स केलं मित्रांनो. इथं थोडंसं कमी पडला तो. बाकी तयारी त्याची फुल होती, त्याला दोन्हीकडून रिस्पॉन्स भेटत होता. पण इथं मिक्स एकच, त्याचं मन एकच असल्यामुळे काय झालं विषय, एकच सर्क्युलेशन झालं इथं, बरोबर आहे. सिंगल सर्क्युलेशन झालं. बाकी इकडं तर झालं फुल सर्क्युलेशन, इथं थोडासा कमी पडला. मग याला आपण काय म्हणलं? इनकम्प्लीट. म्हणजे इकडून ब्लड आलं, इकडं मिक्स झालं, इकडून टिश्यूजला गेलं आणि टिश्यूज मधून या ऍट्रियमला पण आणि या ऍट्रियमला पण, बरोबर आहे. हा झाला थोडंसं, ही जी कहाणी आहे ना थोडीशी गेलती बरं का पुढं. या सिंगल सर्क्युलेशन मध्ये तो सिंगलच राहिला. हा थोडासा मिंगल व्हायचा प्रयत्न करत होता, याला दोन्हीकडून रिस्पॉन्स भेटत होता. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये थोडी कमतरता असल्यामुळे थोडा कमी पडला तो, बरोबर आहे. आता मग बॉडीला कळलं भाई, अशानं पोरांचं लय हालू लागले. मग बॉडीनं काय केलं? 4 चेंबरचं हार्ट काढलं. त्याच्यामध्ये कशा प्रकारचं? डबल सर्क्युलेशन. म्हणजे काय? मिंगल सर्क्युलेशन. काय मित्रांनो? मिंगल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन होतंय. इथं कसं होतंय मित्रांनो डबल सर्क्युलेशन? हे बघा तेच हृदय, कोणतं? तेच हृदय मित्रांनो फुलपाखराचं, बरोबर आहे. तेच हृदय. आता वर ऍट्रियम पण 2 आहे, बरोबर आहे. वन ऍट्रियम पण 2 आहे वर, आणि खाली व्हेंट्रिकल पण 2 आहे. आता इथं मिक्स व्हायचं काही लॉजिक आहे का? मिक्स होणार आहे का? नाही. त्या भाईला दोन्हीकडून रिस्पॉन्स येत होता आणि त्यानं दोन्हीची तयारी करून ठेवली होती. पहिले बिचाऱ्याकडं कमतरता होती, बिचारा गरीब होता, त्याला नाही करता आलं. याच्याकडं डबल 4 चेंबरचा हार्ट आहे, पैसा आहे वात. याच्याकडं काय? दोन फ्लॅट होते, बरोबर. आता काय झालं? ह्या ऍट्रियम मध्ये पण ब्लड आलं आणि ह्या ऍट्रियम मध्ये पण ब्लड आलं मित्रांनो, बरोबर आहे. आता ह्या ऍट्रियमचं ब्लड इकडे गेलं, बरोबर आहे, आणि ह्या ऍट्रियमचं ब्लड कुठे गेलं? इकडे गेलं. म्हणजे याला याचा पत्ता नाही आणि त्याला त्याचा पत्ता नाही मित्रांनो. म्हणजे इकडून पण रिस्पॉन्स घेतला, इकडून पण रिस्पॉन्स घेतला, याला इकडे कटवलं आणि याला इकडे कटवलं. दोघाला मिक्स केलं का? नाही. त्याच्यामुळे भांडणे झाले, ब्रेकअप नाही आलं, यो मिंगलच राहिला. आता हे इथून निघणारं कुठे जाणार आहे? इथून नाही. इथून निघणारं कुठे जाणार आहे? इथून निघणारं जाणार आहे टिश्यूज मध्ये, बरोबर आहे. आलं लक्षात? इथून निघणारं कुठे जाणार आहे? टिश्यूज मध्ये. आणि टिश्यूज मधून ब्लड कुठे जाणार आहे? इकडे ऍट्रियम मध्ये. आलं लक्षात? आणि ह्या व्हेंट्रिकल्सचा ब्लड कुठे जाणार आहे मित्रांनो? या व्हेंट्रिकल्सचा ब्लड जाणार आहे वर लंग्स मध्ये. म्हणजे आला का नाही? म्हणजे ह्या ऍट्रियम मध्ये ब्लड कुठून येते? ह्या ऍट्रियम मध्ये, या व्हेंट्रिकल्स मधून, बरोबर आहे. आणि ह्या ऍट्रियम मध्ये ब्लड कुठून येते? या टिश्यूज मधून. म्हणजे डबल गेम आहे का नाही मित्रांनो? तो बरोबर हँडल करतोय. पहिल्याला जमलं नाही ते हँडल करता, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. होता राहिलं बिचारायचं. याचं झालं, याला म्हणते डबल सर्क्युलेशन. याचं झालं, हा मिंगल झाला, जमलं मित्रांनो. आता बघू आपण, तुम्हाला आलं लक्षात कशा प्रकारचे सर्क्युलेटरीचे 3 प्रकार बघितले आपण? सिंगल आणि इनकम्प्लीट आणि डबल. आता आपल्याला काय बघायचंय? आपल्याला आता बघायचंय ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. काय बघायचंय? ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. जे की आपल्याला मेन, आपल्याला बाकी प्राण्यांचं जाणून घेऊन काही करायचं का? आपल्याला बनायचंय माणसांचं डॉक्टर. मग आपल्याला काय बघायचं? ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम आल्सो कॉल्ड काय? ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. कारण की ब्लड हे वेसल्स आहे म्हणून ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. कन्सिस्ट ऑफ मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. कसं? मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. अ नेटवर्क ऑफ क्लोज ब्रांचिंग ब्लड वेसल्स. ओपन आहेत का? नाही, क्लोज आहेत, बरोबर आहे. फ्लुइड विच इज सर्क्युलेटेड, बरोबर आहे. आता हार्ट बद्दल शिकायचं. काय? हार्ट बद्दल. इथपर्यंत झालं सर्क्युलेटरी सिस्टीम बघितली आपण. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, परत त्याला आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम पण म्हणतो त्या हार्टला, बरोबर आहे. आलं लक्षात? आता बघायचं हार्टला. हार्ट काय? मेझोडर्मली डिराइव्ह ऑर्गन मित्रांनो. काय? मेझोडर्मली डिराइव्ह ऑर्गन. जी मोटर आहे आपली, ती मोटर काय आहे? मोटर स्टीलची आहे. कोणती? टाटाचं स्टील. म्हणजे कोणतं? मेझोडर्मली डिराइव्ह ऑर्गन. 3 आपण बघितलं, आपण जे एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असतो 3 प्रकारच्या जर्म्स लेअर असतात, बरोबर आहे, आपल्या बॉडीमध्ये. अशा प्रकारच्या प्रत्येकापासून आपले बॉडी पार्ट बनतात. त्यातली एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. आलं लक्षात? त्यातली कोणती? मेझोडर्म. मेझोडर्म पासून कोण बनलंय? आपलं हार्ट बनलंय मित्रांनो. आलं लक्षात? आता
थोरॅसिक कॅव्हिटी कुठं असतं ते? हार्ट कुठं असतं? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, बरोबर आहे. आता आता सपोज करा की ही आपली बॉडी आहे, हा ही आपली बॉडी आहे. आपण इथं बघितलं की इथं असे रिब्स असतात, बरोबर आहे. हे 12 रिब्स असतात आपले, बरोबर आहे. आता हे रिब्स, आता ह्या कॅव्हिटीला आपण काय नाव देतो? ह्या कॅव्हिटीला आपण पूर्ण म्हणतो थोरॅसिक कॅव्हिटी. आलं लक्षात? थोरॅसिक कॅव्हिटी. इन बिटवीन द टू लंग्स, आता ह्या साईडनं लंग राहणार आहे. काय राहणार आहे? लंग्स म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. या अशा प्रकारचं लंग राहणार आहे. आलं लक्षात? या साईडचं लंग्स इकडं, लेफ्ट साईडला, राईट साईडला. इन बिटवीन द लंग्स स्लाइटली टिल्टेड टू द लेफ्ट मित्रांनो, म्हणजे इथं मध्ये नाही राहणार आहे, थोडस लेफ्ट साईडला टिल्टेड राहणार आहे. काय? हार्ट राहणार आहे आपलं, बरोबर आहे. लेफ्ट साईडला. आलं लक्षात? लेफ्ट साईडला थोडस टिल्टेड राहणार आहे. म्हणजे या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, आता समजा माझी लेफ्ट साईड इकडची आहे, तुमची लेफ्ट साईड तुम्ही बघायची इकडची, म्हणजे मिडलला नाही राहणार, थोडस असं टिल्टेड, म्हणजे असं तिरपं राहणार. आलं लक्षात? मी का तिरपा होतोय? हा असं असं तिरपं होणार मित्रांनो. आलं लक्षात? हा बस, लोकेशन कळलं सर. आता साईज काय हार्टची? साईज काय दिली? एनसीईआरटी मध्ये एक शब्द दिलाय, काय? क्लेंच्ड फिस्ट. काय? क्लेंच्ड फिस्ट. मित्रांनो तुम्ही जर जुने पिक्चर बघत असाल, सनी देओल असा बुक्का करतो बघा, हे बघा, आणि काय म्हणतो? ये 2.5 किलो का हाथ कातिया, ये जब किसी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. अलग नाही मित्रांनो लक्षात? तर हे जी पोझिशन आहे ना मित्रांनो सनी देओलची, हा जो वरचा भाग दिसतोय तुम्हाला, याला काय म्हणतो आपण? मुठ्ठी, बरोबर आहे की नाही? एक मुठ्ठी म्हणजे आपण म्हणत नाही का, एक बुक्का देईन तुला, तो मराठीतला बुक्का म्हणजे काय? हे म्हणजे 5 फिंगर आपण क्लोज करतो. आता ही जी साईज आहे ना मित्रांनो, या साईजला काय म्हणलंय? क्लेंच्ड फिस्ट. काय म्हणलंय? क्लेंच्ड फिस्ट. म्हणजे क्लेंच्ड फिस्ट शब्दाचा अर्थ काय? एक बुक्की किंवा एक मुठ्ठी. आलं लक्षात? इट इज प्रोटेक्टेड बाय डबल वॉल मेम्ब्रेन बॅग पेरिकार्डियम मित्रांनो. काय? पेरिकार्डियम. आलं लक्षात? म्हणजे डबल वॉल लेअर. आता प्रत्येकाला लेअर असतात, तशी याला कोणती आहे? पेरिकार्डियम लेअर आहे. त्याच्यामध्ये काय, आता 2 डबल लेअर आहे ना, मग इथं मध्ये काहीतरी प्रेझेंट असेल ना, त्याला काय म्हणतो आपण? पेरिकार्डियल फ्लुइड. आलं लक्षात मित्रांनो? त्या पाण्याला आपण म्हणतो पेरिकार्डियल फ्लुइड. अ थिन मस्क्युलर वॉल कॉल्ड द इंटरएट्रियल सेप्टम मित्रांनो. आता इमॅजिन करा की हार्ट जे आपलं ते 4 रूमचं घर आहे. काय? 4 रूमचं घर आहे. आता त्याला आपण कसं कम्पेअर करणार आपल्या एनसीईआरटी मधून? हे बघा, आता हार्ट इमॅजिन करा, हे आपलं हार्ट आहे. आता हे 4 रूमचं घर आहे. आता रूमचं घर म्हणजे कसं? त्याच्यामध्ये 4 रूम्स आहेत, परंतु आपल्या रूम्स ओपन असतात का? क्लोज असतात. कशाने? ह्या वॉल्सनी क्लोज असतात, बरोबर आहे. हे काय आहे? त्याच्या रूम्सच्या वॉल्स आहे. आणि फक्त एक डोअर असतो मित्रांनो, या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायला. आलं लक्षात? तशा प्रकारचं हार्टचं स्ट्रक्चर आहे. आता इमॅजिन करा, हे आपलं 4 चेंबर 4 रूमचं हार्ट आहे, बरोबर आहे. आता याच्यामधली जे ही जी सेप्टम आहे, वरची कोणी आपण काय म्हणलं? वरच्या रूमला ऍट्रियम, आणि खालच्या रूमला काय म्हणलो? वेंट्रिकल्स. बाल्कनीतल्या रूम कोणत्या? वेंट्रिकल्स. आणि मागच्या कोणत्या? ऍट्रियम. आता 2 ऍट्रियम मधली जी वॉल आहे मित्रांनो, त्याच्या 2 रूम्स आहे मागच्या, त्याच्यामधली जी वॉल आहे 2 ऍट्रियम मधली, त्याला आपण काय म्हणलो? इंटर ऍट्रियल सेप्टम. काय? त्या वॉलला काय म्हणलो? इंटर ऍट्रियल सेप्टम. आणि जी 2 व्हेंट्रिकल्स मधली वॉल आहे, कोणती? बाल्कनीतल्या रूम मधली, त्याला आपण काय म्हणलो? इंटर व्हेंट्रिक्युलर. कोणती? इंटर म्हणजे काय? दोघांमधली. ऍट्रियल म्हणजे ऍट्रियमच्या, आणि व्हेंट्रिकल म्हणजे व्हेंट्रिकलच्या. आता जे मित्रांनो, आता जसं ह्या रूमच्या 2 मध्ये वॉल आहे, ह्या रूमच्या मध्ये वॉल आहे, तशी ऍट्रियम आणि व्हेंट्रिकल मध्ये पण काहीतरी वॉल असेल ना. म्हणजे जर बाल्कनीतल्या 2 रूम मध्ये वॉल्स आहे, त्या वॉल्सने डिवाइड आहे, तसं जे मागची रूम आणि बाल्कनीतली रूम यांच्यामध्ये पण वॉल आहे. आता ती जी वॉल आहे ना, याच्यामध्ये 2 ऍट्रियम आणि एक ऍट्रियम एक व्हेंट्रिकल आहे. म्हणजेच काय येईल याला? ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर. काय? ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल म्हणतो. ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजे काय मित्रांनो? हे बघा, ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजे ऍट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या मधली वॉल. आलं लक्षात? आता ह्या रूम मधून जर आपल्याला बाहेर पडायचं तर ऑफकोर्स डोअर पाहिजे आपल्याला. डोअर शिवाय आपण बाहेर पडणार आहे का? दरवाजा पाहिजे. आता तो जो दरवाजा आहे ना मित्रांनो, त्या दरवाजाला आपण काय म्हणतो? ओपनिंगला काय म्हणतो? त्या जशी राईट साईडला ओपनिंग आहे, तशीच लेफ्ट साईडला पण ओपनिंग आहे, बरोबर आहे. आता त्या दरवाजाला आपण काय म्हणतो? जे राईट साईडचा दरवाजा आहे त्याला आपण काय म्हणतो? ट्रायकस्पिड. काय म्हणतो? ट्रायकस्पिड, बरोबर आहे. आणि जो लेफ्ट साईडचा आहे मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो? बायकस्पिड. किंवा त्याला आणखीन एक नाव काय एनसीईआरटी मध्ये? मिट्रल वॉल. काय? मिट्रल वॉल. आलं लक्षात? आता
दरवाजापर्यंत आपण आलो मित्रांनो, बरोबर आहे. आपण वॉल्स बघितल्या, त्याचे दरवाजे ओपनिंग बघितली. ट्रायकस्पीड 3 फ्लॅप पासून बनलेले, कशापासून? 3 याच्यापासून, बरोबर आहे. आता म्हणजे हा जाड दरवाजा आहे थोडा राईट साईडचा, आलं लक्षात. आता आपण दरवाजे बघितले, सगळं बघितलं रूमचं. आता आपल्याला बघायचं की ऍक्च्युअल वर्क कसं होतं या रूम मध्ये, बरोबर आहे. ओपनिंग बिटवीन द राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल्स गार्डेड बाय वॉल, कोणत्या? 3 मस्क्युलर फ्लॅप असलेला ट्रायकस्पीड वॉल, आणि 2 लेफ्ट साईडचा कोणता? बायकस्पीड और मिट्रल वॉल, बरोबर आहे. आता आणखीन एक वॉल प्रेझेंट असतो मित्रांनो, म्हणजे ती जी रूम बघितली आपण, त्या रूमला एक मेन डोअर पण असेल ना, जो व्हेंट्रिकल्स मधून बाहेर निघत असेल, बाल्कनीच्या रूम मधून. ते म्हणजे काय? सेमील्युनर वॉल. काय? सेमील्युनर वॉल. तो दरवाजा कोणता आहे? सेमील्युनर वॉल. आलं लक्षात मित्रांनो. आता या वॉलचं म्हणजे या दरवाजाचं काम काय असतं मित्रांनो, म्हणजे आपण घराला दरवाजा का लावतो, की आपण दरवाजाच्या बाहेर गेलो की वापस त्या माणसाला येता नाही आलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे ते दरवाजा ओपन करूनच येता आलं पाहिजे, बरोबर आहे. आता जे पाहुणे घरामध्ये येतात मित्रांनो, जे आपल्याला नकोसे पाहुणे असतात, त्यांना आपण काय करतो? दरवाजा जवळच बसवतो, म्हणजे त्यांना कळावं की बाबा जा लवकर, बरोबर नाही. ते वापस बोलवतो का आपण त्यांना? नाही. ओके. आता दुसरं काय आहे? द वॉल हर्ट अलाउज द फ्लो ऑफ ब्लड ओनली इन वन डायरेक्शन. यांचं काम काय असतं? एकाच डायरेक्शन मधून ब्लड फ्लो झालं पाहिजे, वापस रिव्हर्स नाही आलं पाहिजे. जसं ब्लड त्या रूम मधून बाहेर पडलं, ते दरवाजे काय होतात? क्लोज होतात, बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे बॅक फ्लो प्रिव्हेंट करायचं काम कोणाचं आहे? या वॉलचं आहे, बरोबर आहे. कोणत्या? बायकस्पीड, ट्रायकस्पीड आणि सेमील्युनर वॉल. आता मित्रांनो, आपल्या हार्टला एक धक्का स्टार्ट पाहिजे. काय? आपली जी ऑटो रिक्षा आहे, हार्ट आहे, त्याला काय पाहिजे? धक्का देणारं कोणतरी पाहिजे. त्या धक्का देणारे कोण येते? नोडल टिश्यूज. काय? नोडल टिश्यूज. त्या नोडल टिश्यूज मध्ये 2 प्रकारचे, एस ए नोड आणि एव्ही नोड मित्रांनो, बरोबर आहे. आलं लक्षात. आता तुम्हाला आता आपण काय बघितलं मित्रांनो? आता आपण बघितलं की आपल्या हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्क्युलेटरी जो आपण पाथवे घेतला, त्या सर्क्युलेटरी पाथवामध्ये कशा प्रकारचं सिंगल, इनकम्प्लीट आणि डबल सर्क्युलेशन होणार आहे. आणि दुसरं काय? दुसरं आपण बघितलं की जे हार्ट आहे, म्हणजे आपलं जी रूम आहे हार्टची, ती रूम, त्याच्यामध्ये वॉल्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये डोअर कोणते, बरोबर आहे. आलं लक्षात. आता आपण इनकम्प्लीट म्हणजे पूर्ण प्रकारचं हार्ट आपण बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? पुढच्या लेक्चरमध्ये ऍक्च्युअल फंक्शनिंग कशी होती या हार्टची, कशा प्रकारचं ब्लड सर्क्युलेशन कशा प्रकारे पूर्ण बॉडीमध्ये होतं, हे आपण बघणार आहे. आणि नंतर ब्लड ग्रुप बघणार आहे मित्रांनो, रेग्युलेशन, परत डिसऑर्डर्स, हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल मित्रांनो, तर नक्की लेक्चरला लाईक करायचंय, कमेंट करायचंय. सगळ्यांनी आता NCERT मधून रीड करायचंय. आणि जर आधीचे लेक्चर पाहिले नसेल मित्रांनो, तर बघायचे. यासाठी तुम्हाला DCB चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बरोबर आहे. लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला तुमच्या जी जर्नी आहे तुमची नीटची जर्नी, त्यासाठी तुम्हाला मी ऑल द बेस्ट देतो मित्रांनो. बाय, गुड नाईट, टेक केअर.